हाय फ्रेंड्स, वेलकम टू विद्याज फन अँड फूड। आणि आज आपण बघणार आहोत रोस्टेड फिश करी। ही अतिशय टेस्टी आणि गडचिरोलीच्या स्पेशल गावरान रेसिपीज पैकी एक अशी ही रोस्टेड फिश करी, जी व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आणि व्यवस्थित असं सुकवून घेऊन त्या फिश पासून बनवलेली असते। तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। येथे आपल्याला लसणाच्या पाकळ्या जिऱ्यासोबत व्यवस्थित अशा ठेचून घ्यायच्या आहेत किंवा आपण ह्याची फाईन पेस्ट सुद्धा बनवू शकतो। मिक्सर मधून फाईन पेस्ट बनवताना आपण आलं, लसूण, जिरा आणि कांदा सुद्धा वापरू शकतो। त्याची पेस्ट फार छान होते आणि ती जर का भाजीमध्ये वापरली तर भाजीचा रसा अगदी छान होतो आणि व्यवस्थित असा गाढा होतो। तर आपल्याला ती पेस्ट सुद्धा आपण इथे वापरू शकतो। येथे मी कांदा व्यवस्थित असा बारीक कट करून घेतलाय आणि मी त्याचा वापर केलाय आणि त्याला व्यवस्थित असं मऊसर ब्राऊन होईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे। त्यामध्ये मग मी टमाटर घालून ते सुद्धा व्यवस्थित शिजवून घेणार आहे। फिश करी बनवताना आपल्याला टमाटे जास्त वापरायचे असतात, त्यामुळे मी नंतर टोमॅटो प्युरी ऍड करून घेणार आहे। त्यामुळे रस्सा अगदी गाढा होईल आणि खूप चांगला होईल आणि टोमॅटोच्या आंबट टेस्टमुळे ह्या करीला व्यवस्थित अशी टेस्ट येईल आणि ती फार छान लागेल। तर मी ह्यानंतर टोमॅटो प्युरी ऍड करून घेणार आहे। आपल्याला ज्या प्रमाणात हवं असेल त्या प्रमाणात तिखट, मीठ, हळद, धनापूड आणि गरम मसाला हे सगळं ऍड करून घ्यायचं आहे। आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपल्याला ही फिश करी तयार करायची आहे। अशा प्रकारे आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झाली आहे। त्याआधी आपण सगळ्या ज्या फिश असतात रोस्ट केलेल्या त्या अशा तऱ्हेने 2-3 पाण्याने व्यवस्थित अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, कारण ह्या फिशेस सुकलेल्या गवतावर किंवा तणसीवर ठेवून भाजल्या जातात। तणीस म्हणजे भाताची पेंड किंवा राईस स्ट्रॉ। तर ह्याची जी काही राहिलेली राख असते ती पूर्णपणे पाण्याने धुवून काढली जाते। ह्या फिशेस कशा प्रकारे रोस्ट करून त्याची व्यवस्थित अशी साठवणूक केली जाते हे मी तुम्हाला त्यावर व्हिडिओ बनवून पुढे नक्की दाखवणारच आहे। आज फक्त रेसिपी। चला तर मग आता आपली ग्रेव्ही अगदी तयार आहे। झणझणीत असा रस्सा आपला तयार दिसतोय आणि व्यवस्थित थिकनेस पण आलाय। आता त्याच्यामध्ये आपण फिशेस ऍड करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फिश ऍड करून घेतल्या जात आहेत। आणि ह्या रोस्टेड प्लस सुकलेल्या असतात, तर ह्यांना व्यवस्थित असं मऊसर व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतरच ह्या छान मऊ आणि टेस्टी बनतात। ह्यांचा फ्लेवर त्या रस्स्यामध्ये उतरावा लागतो, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून हे व्यवस्थित अशी त्यांची उकळी काढून घ्यायची आणि हे खूप टेस्टी लागतात। आणि ह्याची रस्सेदार भाजीच किंवा रस्सेदार करी हीच टेस्टी लागते। आपल्याला ह्याचा असा गाढा रस्सा ठेवला तर तो पुरणार नाही, म्हणून आपल्याला ह्याच्यात ग्लासभर किंवा 1 ते 1.5 ग्लास पाणी ऍड करून मस्त असा रस्सा करायचा आहे। आणि त्या रस्स्यामध्ये ह्या फिशेसचा जेव्हा फ्लेवर उतरतो तर त्या रस्स्याला एक वेगळी टेस्ट येते आणि फिशी स्मेल राहत नाही आणि फार छान स्मेल येतो आणि खाताना तर फारच मजा येते, कारण ऑलरेडी त्याच्यातील जे काही काटे असतात ते ऑलरेडी रोस्ट झालेले असतात, मऊ झालेले असतात आणि खाताना अडकत नाहीत, इझिली तुटल्या जातात आणि ही खाताना फारच मजा येते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण ही अप्रतिम अशी रेसिपी आहे जी मला कुठेही बघायला मिळत नाही, शिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये ही पाहायला मिळते। आणि गडचिरोलीचे लोक फार आनंदाने ही रेसिपी बनवत असतात, कारण जेव्हा पावसामध्ये फिशेस असतात भरपूर प्रमाणात तर त्याची अशा प्रकारे त्यांना भाजून किंवा त्यांना रोस्ट करून त्याची साठवणूक करून ठेवल्या जाते। आणि जेव्हा फिशेस अवेलेबल नसतात तेव्हा ही करी आपल्याला इझिली खाता येते आणि ही करी अतिशय टेस्टी असते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ह्या फिशेस कशा रोस्ट करायच्या, कशा त्याची साठवणूक करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी? मी अशा माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या रेअर रेसिपीज तुमच्या समोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि तुम्ही मला सबस्क्राइब करत असता, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार।
तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद। थँक यू।